स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींच्या जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे. अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. आता बघा, ही खूप मोठी बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये ₹1500 येण्यास सुरुवात झालेली आहे. 26 जानेवारीच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ₹1500 जमा होणार आहेत. आता सध्याला तरी पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. ही लेटेस्ट आणि आजची ताजी बातमी आहे. आमच्या चॅनलवर तुम्हाला ऑथेंटिक आणि रिअल बातमी पाहायला मिळते. आताची ही न्यूज बघा. आता प्रतिष्ठित न्यूजपेपरमध्ये आलेली ही न्यूज आहे. लाडक्या बहिणींनो, जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात झालेला आहे. पैसे आले की नाही या पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे. या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पैसे आले की नाही कोणत्या प्रकारे तुम्ही चेक करू शकता. आता बघा, लाडक्या बहिणींना आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. पैसे कसे चेक करायचे आणि तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तुम्हाला पैसे 2 दिवसाच्या आतमध्ये येणार आहेत. सर्वप्रथम आपण ही न्यूज बघूया. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. 26 जानेवारीपर्यंत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचे सांगितले आहेत. लाडकी बहीण योजनेचे आता महिलांना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे असल्याची माहिती समोर येत आहे. बघा, आता लाडक्या बहिणींना पैसे येत आहे त्याप्रकारे आता न्यूज समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. ज्या योजनेत जानेवारीचा हप्ता यायला अजून 2 दिवस आहे, त्याआधी काही महिलांना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, जानेवारीचा आता माननीय अजित पवार म्हटले होते की 26 जानेवारीच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे. परंतु आता 2 दिवस अगोदर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे असं सांगितलं जात आहे. त्यामुळे लवकरच सर्व पात्र महिलांना पैसे येतील असं सांगितलं जात आहे. 26 जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹1500 जमा केली जाणार आहे. बघा, अतिशय महत्त्वाची बातमी आहे. 26 जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ₹1500 जमा केले जाणार आहे. आता माननीय अजित पवार बोलले होते की 26 जानेवारीच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या अकाउंटमध्ये ₹1500 जमा करणार आहे. आता ती बातमी आता खरी होत आहे. आता खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ऑलरेडी पैसे यायला सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना 21 तारखेपर्यंत पैसे मिळतील असं अदिती तटकरे यांनी सांगितलं होतं. त्यामुळे येत्या 2 दिवसात सर्व लाभार्थी महिलांना पैसे दिले जातील. बघा, आज शुक्रवार आहे. 2 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये आता ₹1500 जमा होणार आहे. जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले असेल, तुम्हाला खाली कमेंट करून आम्हाला कळवायचं आहे. सर्वप्रथम तुमचा जिल्हा टाकायचा आहे. आम्ही या जिल्ह्यामध्ये राहतो आणि आम्हाला पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला खाली कमेंटमध्ये कळवायचं आहे आम्हाला. मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे दिले जात होते. त्यानंतर आता या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होणार आहेत. पैसे आले की नाही कसे चेक करा. आता बघा, ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पैसे आले की नाही तुम्हाला कसे चेक करायचे आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्यावर मेसेज येईल. जर तुमच्या बँक अकाउंटला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये आता एक ₹1500 क्रेडिट म्हणून या प्रकारे मेसेज येणार. ती तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये पाहायचं आहे. दुसरं बघा, जर मेसेज आला नाही तर तुम्हाला बँकेच्या ॲपवर जाऊन पैसे आले की नाही ते चेक करू शकता. आता बघा, तुमचा जर बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट असेल तर बँक ऑफ इंडियाचं तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे की आमच्या बँकेमध्ये पैसे आले की नाही. जर तुमचा फोनपे वगैरे असेल तर तुमचा बँक अकाउंट फोनपेला लिंक करायचं आहे. तिथून तुम्ही बँक बॅलन्स चेक करू शकता. बँकेच्या ॲपवर जाऊन अकाउंटमध्ये डिटेल्समध्ये जा. तुम्हाला बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत ते समजेल. तसेच तुम्ही बँकेत जाऊन देखील पैसे आले की नाही हे चेक करू शकता. बघा, जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही थेट बँकेत जाऊन पासबुक घेऊन बँकेत जायचं आहे. ते कर्मचारी तुम्हाला सांगतील की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेत की नाही. आता आणि एक महत्त्वाची बातमी बघा, लाडकी बहीण योजनेच्या वाढीव निधीबाबत बी आता संभ्रम आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना ₹21 दिले जाण्याचे आश्वासन महायुती सरकारने केलं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. मार्च महिन्यानंतर हे पैसे मिळतील असं सांगितलं होतं. मात्र आता हे पैसे मार्च महिन्यात देखील मिळणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित झालेला आहे. बाल विकास विभागाने अर्थ मंत्रालयाकडे अजून वाढीव निधीबाबत शिफारस केली नसल्याची माहिती स्वतः अजित तटकरे यांनी दिली आहे. आता बघा, आता ₹21 मिळण्याची आता संभावना थोडी कमी आहे, कारण आता ₹1500 सर्व लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता ₹21 थोडे दिवसासाठी तुम्हाला विसरावं लागणार आहे. आता येणाऱ्या काळामध्ये आपण पाहू शकतो की ₹21 देतील का नाही, कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार म्हटलं होतं की आम्ही ₹21 देणार. आता तुम्हाला वाट पाहावं लागणार आहे मार्च महिन्यापर्यंत, जेणेकरून आता महायुतीचं सरकार स्वतः म्हणत आहे की मार्च महिन्यानंतर आम्ही ₹21 देणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आता 2 महिने वेट करावं लागणार आहे. आता तर बघा, सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना ₹1500 त्यांच्या अकाउंटमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. आता तुमच्या अकाउंटमध्ये देखील आता ₹1500 आले असेल तर तुम्हाला खाली कमेंट करून कळवायचं आहे की आमच्या अकाउंटमध्ये ₹1500 आले आहेत आणि तुमचा जिल्हा देखील मेन्शन करायचा आहे. ज्यांना ₹1500 मिळालेला नाही त्यांनी आता फक्त 2 दिवस वेट करायचा आहे, कारण आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. 26 जानेवारीच्या आतमध्ये म्हणजे रविवारच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणी
बहिणींना महाराष्ट्रात पैसे 1500 रुपये जमा होणार आहे. जर तुम्हाला 21 रुपये हवे असेल तर काय करायचं आहे, तुम्हाला खाली कमेंटमध्ये कळवायचं आहे की हा मला 21 रुपये हवे आहेत, जेणेकरून कोणताही एक अधिकारी पाहत असेल तर त्यांना कळायला पाहिजे हा लाडक्या बहिणींना 21 रुपयेची गरज आहे. आता बघा, माहिती सरकार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हटलं होतं की आम्ही जसं निवडून येऊ जर तुम्हाला 1500 रुपयेवरून थेट 21 रुपये देणार. आता 21 रुपये देतील का नाही हा एक संभ्रमच आहे. तरी देखील मार्च महिन्यानंतर 21 रुपये देतील असे कळवण्यात येत होते. आता बघूया, आता 2 महिने तुम्हाला वेट करावा लागणार आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तर लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे. जर तुम्हाला पैसे कसे चेक करायचे आहे, जर तुमच्या बँक अकाउंटला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये एक मेसेज येणार की हा तुमच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये जमा झाले आहेत. जर तुम्हाला ते देखील होत असेल तर तुम्हाला थेट बँकेमध्ये जायचं आहे आणि बँकेचे कर्मचारी तुम्हाला सांगतील की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसा आहे. या प्रकारे तुम्ही चेक करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून जरूर कळवा. जर तुम्हाला पैसे आले असेल तर खाली तुम्ही हो आम्हाला पैसे प्राप्त झाले आहेत या प्रकारे तुम्ही कमेंट करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता, कारण आमच्या चॅनलमध्ये तुम्हाला ऑथेंटिक आणि रिअल बातमी पाहायला मिळते. बघा, 4 दिवसाच्या पाठीमागेच आपण एक व्हिडिओ बनवला होता की उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले होते की सर्व आता लाडक्या बहिणींना 26 जानेवारी म्हणजे रविवारच्या आतमध्ये 1500 रुपये मिळणार आहेत. आता ती बातमी खरी होत आहे, कारण 4 दिवसाच्या अगोदर मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून कळवला होता की तुम्हाला आता 26 जानेवारी म्हणजे रविवारच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा होणार आहेत. आता ही बातमी खरी ठरली. म्हणजे तुम्ही समजू शकता की आमच्या चॅनलमध्ये तुम्हाला ऑथेंटिक आणि रिअल बातमी पाहायला मिळते. त्यासाठी आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या, या व्हिडिओला एक लाईक करा. तर मिळतो तुम्हाला अनेक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.